सोलापुरात संभाजी ब्रिगेडनं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आवाज उठवलेला आहे। मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरलेली आहे। सरकारने लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा राज्यभरामध्ये आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेड करून देण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदिपाय यांनी। जरांगे पाटलांचं आजपासून उपोषण हे सुरू झालेलं आहे आणि सोलापुरात संभाजी ब्रिगेड देखील रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आरक्षणाच्या मागणीसाठी आता संभाजी ब्रिगेड देखील पुढे सरसावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही कार्यकर्ते हे आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, आजपासून मनोज जरांगे पाटलांचं हे आंदोलन सुरू आहे, भर उन्हात त्यांचं उपोषण सुरू आहे। आज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचं जे मराठा आरक्षणासाठी गेल्या 3 वर्षापासून जे आंदोलन चालू आहे, त्याचं लास्टचं आंदोलन म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जे निर्णय टोकाचा घेतलेला आहे त्याला पाठिंबा म्हणून आम्ही संभाजी ब्रिगेडनं त्यांनी उन्हात बसून उपोषण केलं। आम्ही उन्हात उभारून त्यांना पाठिंबा देत आहोत। संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सातत्यानं मागणी केलेली की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। इथला मराठा हा कुणबी आहे ही सर्वप्रथम भूमिका पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मांडली होती। तीच भूमिका घेऊन माननीय मनोजदादा जरांगे पाटील तो आमच्याच विचाराचा लढा लढत असल्यामुळे संपूर्ण संभाजी ब्रिगेड मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठीमागे आहे। त्या सरकारनं तात्काळ मनोजदादाच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठे हे रस्त्यावर उतरतील। मनोज जरांगे पाटील साहेबांनी इशारा दिला होता, पण त्या मागणी पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य होतं। पण हरामखोर मनुवादी सरकारचं हे जे बसलेले पेशवे आहेत ते बहुतेक मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून टाळाटाळ करत आहेत। पण मनोज जरांगे सारखा योद्धा आमच्या पाठीमागे आहे। निश्चितच मराठा समाजाला येत्या काही कालावधीमध्ये ओबीसी मधून 100% आरक्षण मिळेल। सोनू शानोरकर सह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।